जशी जशी थंडीचा पारा वाढत आहे तसं तसं सुद्धा निवडणुकीचा पारा सुद्धा रंगत आहे आणि हा वाढत आहे. अशातच माझ्यासोबत आहे सुरजी विभागातील माडळीतील अपक्ष उमेदवार सन्माननीय आपले विपुल भाऊ नाथे. भाऊ, आपण या निवडणुकीमध्ये आता उभे आहेत आणि उभे असल्यानंतर आता आपण काय ध्येय आपल्या समोर, काय काय अजेंडा आहे? अंजनगाव नगर परिषद 2025 ही निवडणूक लढवण्याच्या मागे भरपूरसे असे कारण आहेत. आमच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये 11 उमेदवार आम्ही उभे आहोत. 5 महिला आहेत, 6 पुरुष आहेत. त्यात माझ्यासोबत ज्या माझ्या महिला भगिनी उभ्या आहेत, अश्विनीताई धीरज काळे, ह्या MA BEd आहेत. एक सुशिक्षित महिला म्हणून महिलांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी एक खंबीर महिला नेतृत्व हे मी माझ्या सोबत घेतलेलं आहे. आणि माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी अंजनगाव सुरजी नगर परिषद निवडणूक ही आता लागली, परंतु गेले कित्येक वर्ष झाले मी समाजसेवा करत असतो. आरोग्य सेवा असेल, शिक्षण असेल आणि कुठल्याही प्रकारचं काम असेल, मी कधीच मागे पुढे पाहिलं नाही. आज जे तुम्हाला सर्व लोक दिसत आहेत, हे सर्व जे लोक तुम्हाला दिसत आहेत, हे सर्व लोक आमच्या प्रेमापोटी इथे हजर झाले आहे. आणि विशेष म्हणजे प्रभागाच्या बाहेरचा एकही माणूस इथे हजर नाही. आणि नगर मध्ये निवडून यायच्या मागे आमचा हेतू हा आहे की आज मुलांच्यासाठी शिक्षणासाठी कॉन्व्हेंटमध्ये खूप साऱ्या लोकांचा पैसा चाललाय आणि मी नगर परिषदेमध्ये पोहोचल्यानंतर सर्वात आधी जनतेसाठी काही करायचं असेल तर नगर परिषदेच्या ज्या शाळा बंद पडलेल्या आहेत मराठी, तिथे 100% इंग्लिश कॉन्व्हेंट स्कूल आणि मोफत, हे माझं एक ध्येय आहे. त्याचप्रमाणे याच विभागातून याच प्रभागातून माझ्यासोबत आहे अश्विनीताई धीरज काळे, यांच्यासोबत आपण हितगुज करू आहोत. आपण सुद्धा या वार्डामध्ये उभे आहात. आपण काय सांगाल नेमकं महिलांसाठी, काय सांगाल नेमकं? महिलांसाठी पहिले तर महिलांची सुरक्षा ही सर्वात प्रथम माझ्यासाठी महत्त्वाची आहे. मी आपल्या प्रभागामधून जेव्हा मी निवडून येणार तेव्हा पहिले आधी महिलांची सुरक्षा, CCTV कॅमेरे किंवा आपली समजा कचऱ्याची, घाण कचऱ्याची समस्या असो, ह्या सर्व समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेल. आपण सुद्धा यांचे पती आहात. आता आपण काय सांगाल, समाजसेवा आपण करता, काय सांगाल आपण? काही नाही, बस जनतेची सेवा करण्याकरता जाणं. या दोघांचं असं म्हणणं आहे की जनतेची सेवा आम्हाला करायचा आहे, या प्रभागाचा विकास करायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचललेलं आहे. म्हणून आम्ही अपक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणी रिंगणात आहेत. या प्रभागातील माझ्यासोबत आहेत काही मतदार सुद्धा आहेत. दादा, आपण या प्रभागाचे आता उमेदवार जे आहेत विपुल भाऊ नाथे आणि अश्विनीताई काळे, आपल्याला कसं काय वाटते, काय होईल? ये आदमी ऐसा आदमी नहीं है, भला अध्यक्ष है लेकिन काम वाला आदमी है, गरीब शरीफ आदमी है, लेके चलने वाला आदमी है. ये समाज के ऐसे आदमी होना, हर मुसलमान को भी ये आदमी चलता. ये आदमी का मान्यता है, ये आदमी काम करने वाला है, आधी रात को काम करने वाला है. अर्ध्या रात्री सुद्धा विपुल भाऊ नाथे आणि धीरज भाऊ काळे हे सुद्धा समाजसेवा करताना आमच्या कामात पडतात, असं या ठिकाणी मतदारांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर आमच्या सोबत आहेत. आपण काय सांगाल? मला फक्त एवढंच सांगायचं आहे की मी एक मार्शल आर्ट टीचर आहे. एक मार्शल आर्ट टीचर असल्या कारणानं जेव्हा मी आदिवासी विद्यार्थी हे ते स्टेट लेवल, नॅशनल लेवलपर्यंत घेऊन गेलेलो आहो आणि त्याच्यानंतर मी नॅशनल ऑलरेडी 5 वेळा जिंकलेलो आहो. मला छत्रपती शिवाजी पुरस्कार आहे. या ठिकाणी आपण काय सांगाल? इथं मला असं सांगायचं आहे की जे आहे ते विपुल भाऊनच मला ते मदत केलेली आहे पुरं टोटल. म्हणजे तुम्ही जे ट्रेनिंग घेतलं आणि ट्रेनिंग देता याचं सहकार्य म्हणजे विपुल भाऊंचं आहे. सहकार्य विपुल भाऊंचं आहे. म्हणजे असे अनेक लोकांना त्यांनी सहकार्य केलं, जे ट्रेनिंग घेतात किंवा समाजसेवा करतात, या लोकांसाठी अनेक माझ्यासोबत आहेत. त्याचप्रमाणे या प्रभागातील काही मतदार, आपण या मतदारसंघामध्ये आता हे उभे आहात भाऊ प्रभागातून. विपुल हे रात दिवस आपल्या सेवेत असतात आणि कोण्याही वेळेस त्यांना फोन करो, इमर्जन्सी आहेत, रात्री करा, 2 वाजता करा, 3 वाजता, कोण्याही वेळेस हजर आहेत. आणि ते सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची चांगली ओळख आहे. आणि कोणत्याही समाजाला असो, कोण्याही असो, काहीच नाही आहे, सेवेत रात दिवस हजर असतात ते. जनतेचं असं म्हणणं आहे, या प्रभागातील अनेक मतदारांचं असं म्हणणं आहे की विपुल भाऊ नाथे हे समाजसेवेत असतात आणि अर्ध्या रात्री कुणाचं काही काम पडो, रुग्णसेवेचं काम पडो, कोणत्याही प्रकारचं काम पडो, ते तत्पर असतात. असंच त्यांचं सर्वांचं असं म्हणणं आलेलं आहे. मनोज मेळे, भोजन न्यूज टुडेसाठी, अंजनगाव सुरजी.